मित्रांनो, मी एक शेतकरी आहे आणि खेड्यागावातच राहतो. तसं माझं वय साधारण 30 वर्ष असेल. मी जी माझी कथा तुम्हाला सांगतोय ती मागच्याच वर्षाची आहे. तेव्हा हिवाळ्याची नुकतीच सुरुवात झाली होती. गुलाबी थंडी पडायला लागली होती. आमच्या शेतात तसंच आजूबाजूच्या पूर्ण शेतात गहू सिंचन करण्यायोग्य झाले होते. 3-4 दिवस आधीच बाबांनी मला म्हटलं की अरे श्रावण, शेतातले गहू सिंचन करण्यासाठी तयार झाले आहे. तू आपल्या शेताला लागूनच असलेल्या पाटलाच्या वाड्यात जाऊन पाटील साहेबांना त्यांच्या विहिरीची मोटर पंप सुरू करून आपल्या शेतामध्ये पाणी घाल बरं. मला तर हे काम कंटाळवाणं वाटायचं, पण मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी उद्याला रात्री शेताला पाणी सिंचनासाठी जाणार म्हणून मी वडिलांना सांगितलं. पण त्याआधी मला पाटलांना कल्पना द्यायची होती, म्हणून मी पाटलाच्या वाड्याकडे निघालो. पाटील साहेबांना पाणी देण्याबद्दल मोटर पंप लावून देण्याविषयी मी बोललो. त्यावर ते म्हणाले, अरे उद्या रात्री तर मी एका कार्यक्रमाला बाजूच्या गावी जाणार आहे. उद्याच वापस येणार. मी तर नसेल घरी, पण माझी सुनबाई असेलच. तेव्हा रात्री घरी येऊन मोटर पंप सुरू करण्याबद्दल माझ्या सुनबाईला सांग, ती त्यात तुला मदत करेल. मी त्यांना होकार भरला. दरवाजाच्या आडून त्यांनी सुनबाई आणि आमचं बोलणं ऐकलं होतं. ती माझ्याकडे बघून स्मित हास्य करत होती. मला तिचं ते गोड हास्य बघून कळून चुकलं की उद्या रात्री 2 मोटर पंप एकाच वेळी सुरू होणार आहेत. मित्रांनो, कधी कधी मी पाटलाच्या शेतात सुद्धा काम करायचो. त्यामुळे आमची जुनी ओळख होती. माझं त्यांच्या घरी येणं जाणं सुद्धा असायचं. पाटील, पाटलाची बायको आणि त्यांची सून हे तिघच घरी असायचे. त्यांचा मुलगा हा परदेशात कामानिमित्त गेला होता. लग्नाला 1च वर्ष झालं होतं. बिचाऱ्या सुनबाईला तसंच सोडून तो गेला होता. नवरा नसल्यावर काय हाल होत असतील त्या बाईचे. असो, तशी सुनबाई माझ्याकडे चोर नजरेने पाहायची. तिच्या मनात काय शिजत असेल याचं मला चांगलंच ठाऊक होतं. नांगरणीचं सामान देण्यासाठी कधी कधी ती मला मुद्दामून स्पर्श करायची. मी तिला वहिनीच म्हणायचो. तशी वहिनी दिसायला खूपच गोरीपान नाही, पण शरीराने चांगलीच भरलेली होती. भले भले तिच्याकडे बघून लाल घोटात असतान. मलाही कधी वाटायचं की तिला घ्यावं एकदाचं. भुकेली आहे बिचारी. एकदा पाटील शेतात नव्हते आणि ती शेतावर पाहणी करण्यासाठी आली होती. मजूर आपापल्या कामात गुंतले होते. ती चक्क माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, काय श्रावण, आजकाल घराकडे काही चक्कर नसते तुझी. मी म्हटलं, हो वहिनी साहेब, थोडं आमच्या शेतातलं काम होतं आणि काही दिवस गेलो होतो सासरवाडीला बायकोला घेऊन. बायको माझी काळजी करती तर तिची पण काळजी नको का घ्यायला मी. सासऱ्याची तब्येत बरी नव्हती. आज सकाळी आलोय घरी आणि तिकडून तुमच्या शेतातच आलो बघा. बरं, जशी बायकोची काळजी घेतोस कधी कधी आमच्याकडेही लक्ष ठेवत जा. असं म्हणून ती थोडी लाजली. मला तिच्या म्हणण्याचा अर्थ समजला होता, तरी मी न समजल्यागत तिला म्हणालो, वहिनी, तुमच्याकडे लक्ष द्या म्हणजे काय? आता काय तू लहान राहिला होय तुला सर्व सांगायला? कधी वाड्यावर सांगते तुला. ती थोडी खोडील आवाजातच म्हणाली. पाटलाच्या सुनबाई माझ्यावरती लाईन मारत होती. दिसायला भोळी दिसायची, पण 1 नंबरची त्या प्रकारची होती ती. आपल्याला काय पाणी काढायचंय मतलब. त्यानंतर आमच्या थोड्या हास्यक मजाकच्या गप्पा झाल्या आणि ती घराकडे निघाली. तेव्हापासून मी मुद्दामून वाड्यावर जायचो, पण तिथे एक भानगड होती.
पाटलीनबाई घरीच असायची आणि तिच्या तर सुनेवर तिची बारीक नजर असायची. त्यामुळे मला काय जास्त वहिनीला बोलता येत नव्हतं ना काही करता येत होतं. पाटलीनबाई थोडी आजारीच असायची, पण तिचं लक्ष असायचं सगळीकडं. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली आणि मी पाटलाच्या घरी जायला निघालो. तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या खेड्यात रात्री 11 नंतर लाईट यायची. त्यामुळे सर्व लोक रात्री शेतात जाऊन मोटार सुरू करून सिंचन करायचे. मग त्या रात्री मी मफलर, जॅकेट, दंडा आणि टॉर्च घेऊन पाटलाच्या वाड्याकडे निघालो. 10:30 वाजले होते. वाड्यात शिरताच माझ्यावर कुत्री भुंकायला लागले. तसा मी त्यांच्यावर लाठी उगारली. आमचा तो आवाज ऐकून पाटलाची बायको आपल्या सुनबाईला म्हणाली, "अगं सुनबाई, बघ बरं कोण आला आहे बाहेर." तशी ती दरवाजा उघडून बाहेर आली. मला तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत होती. मी म्हणालो, "आमच्या शेतात सिंचन करायचं आहे, त्यासाठी मोटार पंप सुरू करण्यासाठी मी आलो होतो." यावर ती म्हणाली, "हो मला माहिती आहे, थांब थोडा मी आलोच." मी तिथल्याच एका खाटेवर बसलो. अजून लाईट यायची होती म्हणून मग मी तिथे शेकोटी पेटवली. वहिनीसुद्धा एक कंदील घेऊन हात शिकायला आल्या. मी म्हटलं, "वहिनी, पाटील साहेब गेले का कार्यक्रमाला?" ती म्हणाली, "हो ना, संध्याकाळीच गेले, आता ते सकाळी येणार." त्या शेकोटीच्या प्रकाशात मला त्या पाटलाच्या सुनेचा अतिशय मनमोहक दर्शन घडत होतं. काय रूप होतं तिचं, अगदीच घरंदाज. रात्रीची वेळ असल्याने तिने आपले दागदागिने तर काढलेच होते, पण तरीही तिचं ते भारी सौंदर्य अजूनही तिच्या चेहऱ्यावर लायलेलं दिसत होतं. सावळी होती पण भरभक्कम. तिने साडी परिधान केली होती. तिच्या साडीचा पदर बाजूला सरकला होता, त्यामुळे मला तिच्या मधून तिच्या मावांच्या काही भागांचं दर्शन घडलं. त्या रात्री तेवढं दृश्य बघून माझ्या अंगात ऊब चढायला लागली. लाईट येईपर्यंत मी तिच्याकडेच पाहत होतो. माझ्या डोळ्यात नशा चढायला लागली होती. तेवढ्यात लाईट आली आणि वहिनी मला म्हणाली, "अरे श्रावण, लाईट आली बघ, चल आता आपण शेताकडे जाऊ." धत तेरेकी, या लाईटीला पण आत्ताच यायचं होतं का? पण मग मन मारून मी ती शेकोटी विझवली आणि मग आम्ही दोघे त्या अंधाऱ्या रात्री टॉर्च घेऊन त्यांच्या घरामागे काही अंतरावर असलेल्या शेताकडे निघालो. चालत असताना आम्ही गप्पा मारत होतो. मी त्यांना विचारलं, "वहिनी, भाऊ तर बऱ्याच दिवसापासून दुबईला आहेत ना, तुम्हाला त्यांची आठवण येत नाही का? तुम्हाला करमत नसेल ना त्यांच्याशिवाय?" यावर ती म्हणाली, "काय करणार भाऊजी, माझं नशीबच फुटकं आहे बघा. घरी एवढी सुंदर रूपाने देखणी बायको असताना सुद्धा आमचं मालक गेलं हुदडत. आम्हाला कयाची कमी तरी आहे का तुम्ही सांगा? खरे वहिनी, तुमच्याकडे पैसा बी बक्कळ आहे आणि तुम्ही पण देखणे आहेत. बरं जाऊ दे, नवरा नसला तर काय झालं, तू आहेस ना आता." असं म्हणून ती माझ्याकडे बघून हसायला लागली. मलाही तिच्या मनातलं कळालं. तिच्या मनात शिजत असलेली खिचडी मला कळाली. पण मला ती बोलते ना नेहमी माझ्या अंगाला चालायची असं वाटत होतं. इथेच तिला पण मी दम धरला. मी वहिनीला पुढे केलं, कारण टॉर्च उजेडात तिला नीट चालता यावं. मग मी मागून तिच्या पूर्ण शरीराला पाहत होतो. साडीमध्ये तिचं शरीर घट्ट असं चिटकलं होतं. चालताना तिच्या मागच्या बाजूची होणारी हालचाल पाहूनच मला कसं तरी व्हायला लागलं. आता आम्ही आमच्या शेतात पोहोचलो. वहिनीने मोटार पंपचा ताला खोलला आणि मोटार पंप सुरू केली. मग मी त्या पाण्याची दिशा माझ्या शेताकडे गेली. तसं माझं शेत सिंचायला लागलं. थंडी वाढत होती म्हणून मग मी वहिनीला म्हटलं, "वहिनी, आपण येथे शेकोटी पेटवूया, खूप थंडी वाढली आहे." यावर ती म्हणाली, "हो रे, माझ्या अंगावर तर काटेच येते थंडीने. तू पेटव बाबा शेकोटी लवकर." मग मी तिथे शेकोटी पेटवली आणि आम्ही दोघेही त्या शेकोटीचे ऊब घेत गप्पा करायला लागलो. मी म्हटलं, "वहिनी, तुम्ही
तुम्ही मगाशी काय बोलत होत्या? ती म्हणाली, कधी मगाशी? मी म्हणालो, आपण येताना की मी तुमच्या पतीची कमतरता कसं काय पूर्ण करू शकतो? यावर ती म्हणाली, आता हे पण काय तुला सांगायलाच हवं का? आता याच्यापेक्षा आणखी कोणती चांगली संधी हवी तुला? तिने हिरवा सिग्नल देताच मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने माझ्याकडे तिरक्या नजरेने बघितले, पण मला थोडीशी भीतीसुद्धा वाटायला लागली. पाटलाला आमच्या या गोष्टीची खबर लागली तर माझं काहीच खरं नाही. पाटील मला चांगला सोलून काढेल. मीही विचार केला, एवढ्या रात्री आता येणार कोण इकडे? आणि वहिनीसुद्धा स्वतःहून तयार आहेत म्हटल्यावर माझी हिंमत आणखी वाढली. तसा मी तिचा पदर खाली टाकला आणि तिला माझ्याकडे खेचलं. मी तिला विचारलं, वहिनी, यावेळेस कोणी येणार तर नाही ना? ती म्हणाली, अरे इतक्या रात्री इथे कोण येतं मरायला? तू कर तुझं काम, नाहीतर चल बाबा घरी, तुला काही जमत नसेल तर. आता मी कशाला मागे सरतोय? वहिनीला मी म्हटलं, वहिनी मला खरंच तुम्ही आवडता. तुमचं लग्न झालंय तेव्हापासून पण बोलायची काही हिंमत होत नव्हती. शेवटी तुम्ही पाटलीनबाई, कोण तुमच्या नादाला लागेल? अरे पण पाटीलबाईला पण जीव आहे का नाही? तिचंही मन होतं ना. आता माझा नवराच मला टाईम देत नाही, गेला बोंबलत देशाच्या बाहेर. मला एकटीला इथे सोडून माझी काही इच्छा असेल तर त्याला तसं काही वाटत नाही. मी तरी माझं मन मारून किती दिवस जगणार? मी हे मनात विचार केला. मैस आलीच अंगावर तर घेऊ आता तिला शिंगावर. तिला जवळ ओढलं आणि शेजारच्या गवतावरच झोपवलं. रानात किड्याच्या आवाजाशिवाय कसलाच आवाज येत नव्हता. हळूहळू तिच्या मावासोबत खेळत तिच्या खाली गेलो आणि तोंड लावलं, बाई, मी पहिलेच तुमच्या सोबत यायला पाहिजे होतं. काय रांगडा गडी आहेत तुम्ही. असंच करा. तिकडे माझ्या शेताला सिंचनाद्वारे पाणी चालू होतं आणि इकडे मी पाटलीन बाईच्या केसाळलेल्या खोल शेतात पाणी टाकत होतो. 2 तासापर्यंत खूप मज्जा घेतली. पाटलीनबाई तर खूपच खुश झाली होती माझ्यावर. तेवढ्या शेतालाही पाणी देणं झालं आणि आम्ही घराकडे निघालो. आता मित्रांनो, पाटलीनबाई मला कधी कधी चोरून बोलावते आणि आमचा कार्यक्रम पुन्हा सुरू होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.